महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर काही दिवस मुख्यमंत्री पदावरून सस्पेन्स कायम होता। पण आज भाजपच्या विधिमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेता म्हणून निवड झाली आणि सर्व चर्चांना पूर्णविराम लागला। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी उद्या पार पडतोय, पण त्याच्यासोबत आणखीन काही मंत्र्यांचा शपथविधी होईल का याबाबत अजून काही समोर आलेलं नाहीये। असं असलं तरी महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू आहे। कोणत्या पक्षाला कोणते खाते मिळणार याकडे सर्व राज्यांचं लक्ष लागलं असताना कोणत्या नेत्यांना कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत ही उत्सुकता लागली आहे। महायुतीमध्ये आमदारांची संख्या वाढल्यामुळे मंत्रिपदासाठी चुरस आणखीन वाढली आहे। त्यामुळे यापूर्वी त्या जिल्ह्यात असलेले मंत्रिपदे कायम राहणार की नाही यावर मुंबईत राजकीय पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत। आमदार संजय शिरसाट मंत्रिपदासाठी गेल्या वेळी हुकले होते। यावेळी त्यांना थेट उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या होत्या। तर दुसरीकडे शिंदे गटाचे मुख्यमंत्री बदलण्याची भाषा करणारे अब्दुल सत्तार यांच्यासहित अन्य काही नवे जुने आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। तर भाजपचे अतुल सावे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार असल्याचा दावा केला जातोय। महायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5:30 वाजता आझाद मैदानावरती होणार आहे। या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। शिवसेनेला 10 ते 12, राष्ट्रवादीला 8 ते 9 आणि भाजपला सर्वाधिक म्हणजेच 20 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। परंतु पडद्यासमोर साधं सरळ दिसणारे हे चित्र पडद्यामागे मात्र वेगळंच आहे। काय घडलंय, काय घडतंय, कोणाबद्दल ठरलंय, किती ठरलंय बघूया आजच्या व्हिडिओमध्ये। भाजपच्या विधिमंडळ पक्षनेता निवडण्यासाठी बुधवारी सकाळी बैठक झाली। त्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाला, असं खात्रीदायक सूत्रांनी सांगितलंय। फडणवीस 5 डिसेंबरला आझाद मैदानावरती नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि एकनाथ शिंदे व अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असं चित्र मंगळवारी जवळपास स्पष्ट झालंय। विधिमंडळ पक्षनेते पदासोबतच बुधवारी भाजपच्या विधानसभेतील मुख्य प्रतोदही निवडले जाणार आहेत। आमदारांच्या बैठकीपूर्वी दोन्ही निरीक्षक भाजप प्रदेश कोअर कमिटीची चर्चा करणार आहेत। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे आजारी असल्याने सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येऊ शकला नव्हता। मात्र शिंदे यांच्या वतीने उदय सामंत यांनी मंगळवारी दुपारी फडणवीस यांच्याशी चर्चा केली। आझाद मैदानावरील तयारीचा आढावा तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतला। तर या सर्व गोंधळात शिंदे आणि फडणवीस यांची चर्चा झाली आहे। देवेंद्र फडणवीस मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी पोहोचले। 2 नेत्यांमध्ये सत्ता स्थापनेबाबत तब्बल अर्धा तास बंदद्वार चर्चा झाली। मंत्रिपदे व खाते वाटप संदर्भात यावेळी चर्चा झाल्याचं खात्रीदायक सूत्रांनी सांगितलंय। एकनाथ शिंदे हे महायुतीच्या नवीन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची माहिती अत्यंत जवळच्या सूत्रांनी दिली आहे। खात्रीलायक शिंदे सेनेच्या एका नेत्याने लोकमतला सांगितलंय की याबाबत पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला। भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी दिनांक 5 डिसेंबरला होत असताना शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का याविषयी 5 दिवसांपासून उलटसुलट चर्चा होती। शिंदे उपमुख्यमंत्री होतील, पण त्यांना गृहमंत्रीपद द्यायला हवं अशी मागणी शिंदे सेनेकडून करण्यात आली होती। माजी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार संजय शिरसाट यांनी जाहीरपणे तशी मागणी केली होती। मात्र विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं की गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्री पदाकडेच राहावं असा भाजपचा आग्रह आहे। तो मान्य करत शिंदे यांना नगरविकास आणि आणखीन एक महत्त्वाचं जसं की MSRDC द्यावं असा नवीन पर्याय समोर आला। त्यावरती दोन्ही पक्ष राजी होतील असं सूत्रांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळात 2 उपमुख्यमंत्री असतील असं अजित पवार यांनी 4 दिवसांपूर्वीच म्हटलं होतं। त्यानुसार आता ते आणि शिंदे उपमुख्यमंत्री असणार आहेत। शिंदे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे किंवा शिंदेंचे विश्वासू दादा भुसे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती। शिंदे सेनेच्या ज्येष्ठ आमदाराने लोकमतला सांगितलं की स्वतः एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात असलेच पाहिजे अशी आमची भूमिका आहे। मी सरकारमध्ये न राहता पक्षाचं काम पाहतो असं शिंदे आम्हाला सांगत होते, पण आम्ही स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही असाल तरच आपले आमदार मंत्रिमंडळात असतील। शिंदे हेच आमचे नेते आहेत आणि ते मंत्रिमंडळात नसतील याची कल्पना देखील आम्ही करू शकत नाही। नेमका किती मंत्री हे शपथ घेणार आहेत? आझाद मैदानावरती नेमके किती मंत्री शपथ घेणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाहीये।
तिन्ही पक्षांचे मिळून किमान 20 मंत्री शपथ घेऊ शकतात असं सूत्रांनी सांगितलं। मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री शपथ घेतील असं म्हटलं जात होतं, पण शपथविधी जाहीर समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असताना 20हून अधिक मंत्री शपथ घेतील असा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ माजी मंत्र्यानं केलाय। सर्व समाज घटकातील नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्याचा तसेच विभागीय संतुलन साधल्याचा संदेश द्यायचा असेल तर मंत्र्यांची संख्या 20 पेक्षा अधिक असावी लागेल असा तर्क या नेत्याने दिला। मंत्रिपदाचे संभाव्य वाटप तर भाजपचे 21 ते 22, शिंदे सेनेला 12 ते 13 व अजित पवार गटाला 8 ते 9 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे नेता निवडीच्या बैठकीसाठी निरीक्षक असतील। हे दोघेही रात्री मुंबईला पोहोचलेत। त्यांनी भाजपच्या निवडक नेत्यांशी चर्चा केली। सकाळी विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ही चर्चा झाली। त्यानंतर महायुतीचे तिन्ही नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बुधवारी राजभवनावरती राज्यपालांची भेट घेतील आणि सत्ता स्थापनेचा दावा करतील। राज्यपाल त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतील। 5 डिसेंबरला शपथविधी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक होईल आणि विधानसभेच्या विशेष अधिवेशनाची तारीख निश्चित केली जाईल व ती राज्यपालांना कळवली जाईल। राज्यपालांच्या मान्यतेने अधिवेशनाची तारीख ठरेल। 7 ते 9 डिसेंबर दरम्यान हे अधिवेशन घेण्यात येणार आहे। नागपूरचं हिवाळी अधिवेशन 26 डिसेंबर पासून सुरू होईल। शिंदे सेनेचे नेते आमदार उदय सामंत यांनी दुपारी सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्याशी तासभर चर्चा केली। भाजप शिंदे सेनेत समन्वयाची भूमिका करणारे आशिष कुलकर्णी देखील यावेळी हजर होते। आपल्या पक्षाची कोणत्या आणि किती खात्यांची मागणी आहे याबाबत सामंत यांनी फडणवीस यांना सांगितलंय। किमान 15 मंत्रिपदे मिळावीत अशी मागणी त्यांनी केल्याचं समजतं आहे। मोदी, शहा, नड्डा हे या शपथविधीला येणार आहे। शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय मंत्री, विविध राज्याचे भाजप व मंत्रिपक्षाचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहतील। एकूणच काय तर विधानसभेच्या या रणधुमाळीचा शेवट हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता निश्चित झालाय आणि उद्या शपथविधी सोहळा पार पडतोय आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणारं नाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस।